नमस्कार, मी स्नेहल लोंढे आणि जागर स्त्री शक्तीचा या सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांची धमाकेदार सुरुवात करते। आपल्याला माहिती आहे की आपण अशा स्टोरी आपल्या समोर आणतो की जे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा खूप इन्स्पायरिंग असतात, प्रेरणादायी असतात। आणि तुम्हाला म्हटलेलं होतं की आपण लवकरात लवकर कपल पॉडकास्ट सुरू करणार आहोत आणि ही कपलची जी मुलाखत आहे ही अत्यंत छान राहणार आहे, कारण की आज आपल्यासोबत खूप उत्कृष्ट आणि म्हणता येईल की अनुभवी कपल आहे आपल्यासोबत। तर आपण सुरू करूया आणि भेटूया त्यांच्यासोबत। थँक्यू सो मच। दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखीते। ही जी कल्पना आहे ना ही खूप छान आहे, कारण की या कल्पनेद्वारे संपूर्ण सृष्टी चालते आहे आणि जर आपल्या संसाराचं चित्र छान असलं तर आपला संसारही छान होतो। याच गोष्टीला खरं करायचं झाल्यास आज आपल्यासोबत आणि या गोष्टीची संकल्पना कशा प्रकारे सुंदर आहे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत एक सुंदर असं कपल आहे। नमस्कार काका। नमस्कार काकू। तुम्ही तुमचं नाव आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? वीणा महादेवराव भट। बरं। रिटायर्ड एचएम। हां काका तुम्ही? माझं महादेव विठोबा भट। बरं। अकाउंटंट WCR। बरं। काकू तुमचं कसं काय संसाराची, दोघांच्या संसाराची सुरुवात कशी काय झाली? सुरुवात म्हणजे आमचं लग्न घरच्या लोकांनीच ठरवलं होतं। अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज होतं आमचं। बरं। आणि हे WCL ला नोकरी करत होते, मी BA पार्ट बनला होती। BA पार्ट? हां। अच्छा अच्छा। आणि तुम्ही शिक्षिका सुद्धा होत्या? मला यांनी शिकवलं लग्नानंतर। ओके, म्हणजे लग्नानंतर तुम्ही शिक्षिका झाल्या? BA पार्ट पण नंतर सेकंड इयर, फायनल, BA सगळं यांनी करवलं। अरे वाव। आणि यांची नोकरी एका खेड्यामध्ये होती, तिथून मी अपडाऊन करायची। बरं। कधी कधी मला तिथे बसेसची सोय नव्हती, काही नव्हती, तर मी ट्रक मधून सुद्धा प्रवास केलेला आहे आणि माझं ध्येय पूर्ण केलं शिक्षणाचं। माझी खूप इच्छा होती शिकायची, हे म्हणे तुझी इच्छा आहे तर तू शिकू शकतो। तसं आम्ही 3 भाऊ 3 बहिणी होतो, आई वडील नव्हते, त्याच्यामुळे भावाने माझं BA पार्ट बनला असतानाच लग्न करून दिलं, कारण त्याच्यावरती जबाबदाऱ्या होत्या। दुसरी लहान बहीण होती आणि यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी होती। अच्छा। म्हणून मग माझा भाऊ म्हणाला की सेंट्रल गव्हर्नमेंटचा मुलगा आला आहे तर लग्न कर। अच्छा अच्छा। माझं शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे ते राहून गेलं। मग मी लग्नानंतर यांच्याजवळ बोलले तर यांनी म्हटलं काही हरकत नाही, तू शिकू शकते। मग मी BA पार्ट पण त्या वर्षी झाली होती, मग सेकंड इयर केलं, फायनल केलं। मग फायनल केल्यानंतर काही परीक्षा दिल्या। एक इन्स्पेक्टरची परीक्षा पास झाली होती, पण हे नाही बोलले पोलीस डिपार्टमेंटला। एक मी नर्सची परीक्षा पास झाली होती, तेव्हा पण नाही बोलले। म्हटलं ठीक आहे, मग तुमची इच्छा नाहीये या डिपार्टमेंट मध्ये, तर मग मी BEd केलं। BEd केल्यानंतर मग मी विद्या मंदिर कोराडीला लागली। विद्या मंदिर कोराडीला होत्या? हा, 2-3 वर्ष होते। आणि खापरखेड्याला सुद्धा मी लिव्ह वॅकन्सी केली आणि नंतर ही जी फॅक्टरीची शाळा आहे ही उघडली, तर इथे मी ऍज अ HM 8 वर्ष विदाउट पे नोकरी केली। विदाउट पे? त्याच्यामध्ये पण यांनी मला खूप सहकार्य दिलं। तोच महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली, की एखादी स्त्री जेव्हा कुठल्याही गोष्टीला सुरुवात करते आणि तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे असतात, तर कुठे ना कुठे तिला या गोष्टीचा मनात ताण नको यायला की मी बाहेर पडत आहे किंवा मला माझ्या गोष्टीपासून काहीच मिळत नाहीये। तर तो जो स्ट्रेस असतो तो तिच्या नवऱ्याकडून तिला जर नाही मिळाला तर ती बिनधास्तपणे जगते बाहेर। तर काका तुम्ही कसं काय, म्हणजे तुमची मानसिकता काय होती की काकूंना तुम्ही या बाबतीत साथ दिला? माझी मानसिकता हे होती की एज्युकेशन फर्स्ट आणि एज्युकेशन जर असलं आणि तिला जर नोकरी लागली ती ओके राहील आणि मला सपोर्ट भेटेल। राईट। बरोबर। आणि कसं आहे ना, स्त्रीला सपोर्ट पण म्हणजे आहे तुमचं असं की स्त्रीला सपोर्ट व्हायला पाहिजे। समोरची पिढी ही चांगली जाऊ, बरोबर, आपली मदत त्यांना नाही व्हावी। हो बरोबर, हा माझा उद्देश। बघा ना किती छान की एका पुरुषाला असं वाटणं की आपण जोडीने काम करूया, संसार उत्तम चालेल। तर आज तुम्ही आम्हाला भेटलात तर मी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन तयार करून ठेवले, प्रश्न तयार करून ठेवलेले आहेत जे मला तुम्हाला विचारायला छान वाटेल, कारण तुम्ही माझ्यासाठी अगदी सक्सेसफुल कपल आहात। तर मी काही क्वेश्चन तुम्हाला विचारते जे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा आणि त्याच्यामुळे ते त्यांचं सुद्धा जीवन सुधारेल। कसं आहे ना, आजकाल घटस्फोटाचे प्रमाण अत्यंत वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये असं कपल इथपर्यंत टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर सगळ्यात पहिला प्रश्न, आपल्या काळात विवाह कसे होते?
आमच्या काळामध्ये अरेंज मॅरेजही होते, लव्ह मॅरेजही होते, पण लव्ह मॅरेजचं प्रमाण थोडं कमी होतं. बरं. मुला मुलींवरती थोडंसं आई वडिलांचं दडपण होतं, त्यामुळे मुलं मुली एकदम स्वतःच्या मनाने लग्न करण्याचं धाडस करत नव्हतं. करत नव्हती. हा. एक आणि मिनिट हा. बॅट तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी विचारलं की आपल्या काळाचे विवाह कसे होते आणि त्याचं कसं काय स्वरूप होतं. अरेंज मॅरेज व्हायचे, आई वडील ठरवून द्यायचे, आई वडील शोधायचे, आणि लव्ह मॅरेज व्हायचे, पण प्रमाण खूप कमी होतं, कमी होतं. आजच्यापेक्षा खूप कमी होतं. मुला मुलींना तेवढी मुभा नव्हती, हो, आणि हो. मुलीवरती दडपणही असायचं की नाही म्हणजे आई वडील जे करेल तेच योग्य करतील. मग ते दडपण योग्य होतं की अयोग्य होते. म्हणजे आजकाल असं आहे की आपापल्या मनाने जे मुलं करत आहेत लग्न वगैरे, तर त्या म्हणजे आजकालच्या परिस्थितीनुसार ते योग्य वाटतं त्यांना, आणि आपल्याला असं वाटत नाही बाबा जा तू तुझ्या मनाने कर, तुझं छान लाईफ कर. तर त्यावेळची काय परिस्थिती. त्यावेळेला दडपण होतं, तेही योग्य होतं, पण आज जे काही अगदी मुक्त हस्त मुलं करतात ते पण चुकीचं आहे, चुकीचं आहे. कारण त्याच्यामध्ये चॉईस राहत नाही मुलांना, आणि एखाद्या भावनेच्या आहारी चालले जातात, बरोबर. आणि मग जीवनामध्ये समोर जर काही संकट आले तर त्या संकटाला तोंड देऊ शकत नाही. आई वडिलांनी पाहिलेलं असलं तर थोडं आई वडील सगळं पाहतात. बरोबर. बरोबर. थोडं समोर काकूंचा आवाज, जेव्हा काकू बोलेल ना तेव्हा काकूला एकदम झूम करून काका, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला, विवाहात संवाद किती महत्वाचा एकमेकांसोबत. यामध्ये संवाद त्यावेळेस नव्हता. हा हा. त्यावेळेस म्हणजे फक्त हार्टाकाचे चेहरा पाहायचा. बरं. अच्छा अच्छा. ती दिवाण घेवाण होती, ते आता जी आहे हा, ती हा. तेव्हा नव्हती. तेव्हा नव्हती. हो. आणि लग्न झाल्यानंतरही पती पत्नीमध्ये जो संवाद असतो, कम्युनिकेशन असतं, ते पण ते महत्वाचं आहे का. नव्हतं. फक्त मुलगी पाहायला गेले हा हा हा. आणि वापस आले की डायरेक्ट नव्हती. बरं. अगदीच अनोळखी लोकांसोबत. अनोळखी. तरी पण इतकं सगळं आतापर्यंत हे टिकणं ही किती मोठी गोष्ट झाली. दोघांवर डिपेंड आहे. डिपेंड आहे तेच. बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्या दोघांनाही, तुम्ही दोघी कोणीही बोलू शकता. आपल्या जीवनातील एक अशी घटना सांगाल की जिथे असं वाटलं की तुम्ही खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात आणि त्याच्यामुळे तुमचं बॉन्डिंग अजून छान प्रकारे जुळून आलं. सांग बरं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मला आजारपण, म्हणजे तब्येतीचे खूप प्रॉब्लेम्स आले, आणि त्या प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये यांनी साथ दिला मला. आर्थिक असो किंवा भावनिक असो, तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्याकरता आपल्या भावानी जे शोधलं ते योग्य व्यक्ती शोधली. आणि महत्वाचं म्हणजे तर माझी जी शिक्षणाची तीव्र इच्छा होती ती पूर्ण केली. मला शिकू दिलं, नोकरीसाठी स्ट्रगल करावा लागला तोही करू दिला, आणि आनंदाने आम्ही त्या गोष्टी समोर गेलो. त्याचा आज फळ आम्हाला मिळत आहे. म्हणजे आज 28 वर्षाची नोकरी झाल्यानंतर आज आपण पेन्शन घेत आहोत आणि एक सुखी जीवन जगत आहोत. तेव्हा यांची साथ नसती तर कदाचित आज ते जे मला मिळत आहे ते मिळालं नसतं. म्हणून असं वाटते का योग्य व्यक्तीशी लग्न झालं. काही कमी जास्त गोष्टी आहेत, त्यांना समजून घेतलं. समजून घेणं मग समजून घेणं महत्वाचं आहे. प्रेक्षकांनो कसं आहे ना, की म्हणतात एक मुलगा मुलीला समजू शकत नाही, आणि आजकालच्या काळामध्ये सगळ्यात जी कमी जाणवत आहे मुला मुलींमध्ये ते आहे म्हणजे भावनिकता. या दोघांमध्ये जे भावनिक नातं होतं, जे काकांनी जपलं, आणि काकूच्या तब्येतीपासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांना साथ दिला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ही तुम्ही सुद्धा शिकायला पाहिजे. ही अगदी एक्साइटमेंट म्हणजेच नातं नसतं, तर त्याला स्थिरता येणं हे सुद्धा एक नात्याची परिभाषा आहे, आणि हेच मला तुम्हाला सांगायची आहे. तर पुढचा प्रश्न तुम्हा दोघांनाही, की विवाहात स्वतंत्रता आणि जिम्मेदारी, जबाबदारी जी असते, यांचा समतोल कसा साधला पाहिजे. विवाहामध्ये समतोलता आणि जबाबदारी याची आंतरिक मनातून जाणीव पाहिजे. आणि ती जाणीव म्हणजे आपण एकदा लग्न केलेलं आहे तर आपल्याला या गोष्टीला समोर जावाच लागेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या त्यागाची भूमिका पाहिजे. नाहीतर नाही बा मला हेच हवं होतं, हेच का नाही मिळालं असा अट्टहास करण्यापेक्षा आपणही त्या गोष्टी मिळवण्याकरता थोडा त्याग केला पाहिजे, आणि आपल्या काही ज्या आशा आकांक्षा आहेत त्या थोड्याशा कमी करायला पाहिजे. म्हणजे आपले जे महत्वाचे जे आपले
मला हेच हवं तेच हवं, या जर आशा तुम्ही कमी केल्या तर तुम्ही समाधानी जीवन जगू शकता. आणि जे आहे त्याचं समाधान मानण्याची तयारी पाहिजे. बरोबर. आणि ते मानण्याकरता त्यागाची भूमिका खूप आवश्यक आहे. खूप छान. म्हणजे हा. जीवनात त्याग असणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. जर त्यागच नसला तर त्या गोष्टीचं महत्वही कळत नाही आपल्याला. खूप छान. त्याच्यानंतरचा प्रश्न की आपल्या जीवनातील एक अशी गोष्ट जी तुम्ही आजच्या पिढीला सांगू शकता. आजच्या पिढीला मला हे सांगावं असं वाटते की तुमच्या ज्या जे काही स्वप्न आहे ते खूप स्वप्न मनामध्ये ठेवू नका. आपल्या समोर जे काही आलेलं आहे, जे ताट आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कसा आनंद घेता येईल त्याचा विचार करावा. मुलं तो विचार करत नाही. मुलं म्हणतात याच्याजवळ ते आहे तर मला ते पाहिजे आणि मला हे मिळवायसाठी मी चढाओढ करणार आणि मला ते मिळवायसाठी मी खूप कर्जबाजारी झालो तरी चालते, पण मी दुसऱ्यांसमोर मी खूप काहीतरी वेगळं आहे असं दाखवण्याचा मुलं प्रयत्न करतात आणि मुलींनाही त्याच अपेक्षा असते. म्हणजे याचा मुलगा जर मोठ्या शाळेत जात असेल तर माझा का नाही, आणि याच्यामध्ये आर्थिक बोज आपल्यावरती वाढतो आणि त्या आर्थिक बोज वाढल्यामुळे घरामध्ये पण आणि परंतु निर्माण होते. महत्वाचं तर आर्थिक संकट आहे आणि आपण आर्थिक दृष्ट्या किती परिपक्व आहे याचा विचार न करता हव्या त्या सुखाकडे मुलं धावतात आणि त्याच्यामुळे त्यांची कोंडी होते आणि ती कोंडी झाल्यामुळे घरामध्ये वादविवाद सुरू होतात. ते आपण टाळायला पाहिजे. आणि आपल्याला आणि ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटते की मला हे पाहिजे तर आपण आर्थिक बाबतीत प्रगती कशी करू शकतो याचाही विचार करायला पाहिजे. याच्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते. पण आजच्या मुलांना काय आहे, कमी मेहनतीत जास्त पैसा हवा असतो. आई वडिलांकडून त्यांच्या भरमसाठ अपेक्षा समजून घेत नाही. आई वडिलांकडून खूप भरमसाठ अपेक्षा असतात आणि आई वडील जर एखादे करू शकले नाही तर मग ते नैराश्याकडे जातात आणि नैराश्याकडे जाऊन व्यसनाकडे वळतात. एकंदरीत स्वतः मेहनत करण्याची तयारी मुलांमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वतः मिळवा. त्यानंतरचा प्रश्न, तुम्ही सासू सासरे सुद्धा झालेला आहात तर हा प्रवास कसा काय जातोय तुमचा? सासू सासरे झाल्यानंतर प्रवास खूपच चांगला जात आहे, पण तरी जबाबदाऱ्या संपलेल्या नाही. सुरू झाले. उलट आधीपेक्षा जास्त जबाबदाऱ्या आहे. आता मी अनेक जोडपी पाहते की ते म्हणतात नाही आम्ही आमच्या आयुष्यात खूप केलं, आता आम्ही तुमच्यासाठी काही करणार नाही. हे चुकीचं आहे. तुम्हाला जर आता आजकाल मुलींनाही 2 पैसे कमवण्याकरता बाहेर पडावं लागतं. तुम्हाला जर सून नोकरीवाली हवी आहे तर तुम्हाला जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. मग तुम्ही तिला ती आर्थिक पाठबळ आपल्या मुलाला देत आहे तर तिला तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तिच्यासाठी तुम्हाला झटावं लागेल. लहान मुलांचं संगोपन आहे. आता मी तर माझी नात 4थ्या वर्गामध्ये आहे तर तिचा अभ्यास नर्सरीला, तर तिच्या अभ्यासापासूनची पूर्ण जबाबदारी मी घेते. ती शाळेतून आली की तिचं खाणं पिणं अभ्यास घेण्यापासूनची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि माझ्याच्याने जेवढे दिवस होईल तेवढे दिवस मी करेन. यामध्ये मला कुठला कमीपणा नाही किंवा सून घरात आहे तर सासूनी कामच करू नये अशी प्रवृत्ती नको. जर तुम्हाला एकत्र राहायचं आहे आणि तुम्हाला जर जबाबदारी नको आहे तर तुम्ही वेगळे राहा. म्हणजे विनाकारण घरामध्ये पाठ करण्यापेक्षा वेगळे राहा. खूप छान. म्हणजे कसं आहे की नातं कधी संपत नसतं, ते सुरू होतं. आणि काकूंच्या बोलण्यातून मला तेच वाटतं की त्यांच्या जबाबदाऱ्या आता अगदी सुरू झाल्या. छोटस चिमुकलं बाळ आहे, अगदीच ती नर्सरीला आहे, त्यांची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली. अगदी तिला आता शाळेतून आणलं तर छोट्या मोठ्या जबाबदारीमुळे घर बनतं आणि त्याला छान स्वरूप येतं. तर अगदी 2 ते 3 प्रश्न विचारले तुम्हाला, तुमचा सुद्धा जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला असे कधी वाटले की आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींची चुका झाल्यात आणि आपण त्या सुधारल्या, तर कोणती अशी चूक होती तुमच्या दोघांच्या लाईफ मध्ये की जे तुम्ही सुधारली आणि आता ते असं वाटतं की हो मी हे सुधारली तर बरं झालंय? चुका म्हणजे घराबद्दल चूक म्हणजे अशी झाली की माझी नोकरी खूप लांब होती, यांची नोकरी तिकडे होती, म्हणून आम्ही मध्ये कुठेतरी घर बांधायचा निर्णय घेतला तर तो थोडासा आमचा चुकला. त्याच्यामध्ये थोडस आर्थिक आमचं नुकसान झालं. कारण माझी नोकरी इकडे असताना जर मी इकडेच घर घेतलं असतं तर त्यामध्ये यांचं असं होतं का माझी नोकरी तिकडे आहे, तडाओढ दोघांची, आणि मग निर्णय घेतला का मधातच कुठेतरी घ्यायचं आणि तो निर्णय थोडासा चुकला. त्याच्यामध्ये थोडीशी आमचं आर्थिक नुकसान झालं. तिथे एकत्र झालो आणि लोक मन मिळव झालं त्याच्यामुळे सोडायचं नाही भाऊ माझा हट्टीपणा. पण हे म्हणायची, पण मी माझ्या हट्टी म्हणून तू जास्त
मग माझ्या डोक्यात आता माझ्या सुनेला इकडे नोकरी आहे, म्हणजे माझे विचार असे आहे की मी जो त्रास घेतला तो तिला झाला पाहिजे. आपल्या फॅमिलीला हा. नको व्हायला. सुनेला मी जो त्रास घेतला तो सुनेनी घ्यायलाच पाहिजे असं नाही. कारण 16 किलोमीटर जाणे आणि 16 किलोमीटर येणे पुढे. त्यामुळे मुलांकडे तो संगीतकडे माझं थोडस दुर्लक्ष व्हायचं, जाण्या येण्यात माझा वेळ जायचा. हा जो मला त्रास झाला तो त्रास तिला नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही कसं आहे ना, एक स्त्रीच एका स्त्रीचा विचार करते आणि काकूंनी जो डिसिजन घेतला, म्हणजे कधी कधी डिसिजन मेकर होणं किती गरजेचं असतं. तर काकूंनी तो छोटासा निर्णय घेतला, छोटा म्हटल्यापेक्षा मला वाटतं तो मोठाच होता तुमच्या दोघांसाठी, आणि त्या निर्णयाचं या छान गोष्टींमध्ये रूपांतर झालंय. तर छान आहे, म्हणजे चुकांपासून आपण शिकत असतो. तर काकू, अजूनही तुम्ही दोघी काही बोलू शकता, तुम्हाला जेही स्वतंत्रपणे वाटतं की आपण प्रेक्षकांसमोर नात्याबद्दल, एज्युकेशन बद्दल, आजकालची पिढीनी कसं जगायला पाहिजे, ते अगदी थोडक्यात सांगा. आणि शेवटचा संदेश म्हणून काय सांगाल? माझा असा संदेश आहे या पिढीला की तुम्ही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते तुम्ही घ्या. मुलींना, खास करून मुलींना, पण त्या शिक्षणाचा उपयोग दोन्ही गोष्टी करता झाला पाहिजे. एक तर आपल्या घरातल्या लोकांना ते चांगलं शिक्षण घेतलं म्हणून आपण चांगलं संस्कारित वागलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्या शिक्षणापासून आपल्याला आर्थिक मदत सुद्धा मिळाली पाहिजे. काही काही स्त्रिया खूप शिकतात आणि घरी बसून चूल आणि मुलंच सांभाळतात. या विरोधात मी आहे, कारण आज पैसा ही एकदम गरजेची गोष्ट झालेली आहे आणि नवऱ्यानेच खूप कमवलं पाहिजे, माझ्याजवळ आणून टाकलं पाहिजे, मी काहीच करणार नाही, ही सुद्धा काही बायकांची प्रवृत्ती असते, ती नको आहे. मुलींनी स्वतः आर्थिक स्वातंत्र्य मिळवून संस्कारित राहिलं पाहिजे. आजकाल आपण बघतो की मुली आर्थिक स्वातंत्र्य झालेल्या आहे, पण मग त्यामध्ये त्या संस्कारित नाही. त्यामुळे मी कशाला त्याग करू, मी नवऱ्याचं कशाला ऐकू, मी सासूचं कशाला ऐकू, आणि आई वडीलही मुलीच्या संसारामध्ये हस्तक्षेप करत आहे, हा माझा आरोप आहे. आणि त्यामुळे हे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला एकदा लग्न झाल्यानंतर कमी जास्तपणा दोघांमध्ये उणीव ती शोधून काढली पाहिजे आणि त्याच्यावरती मात करण्याचा दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रयत्न करण्याचं एक मुख्य साधन म्हणजे एक आर्थिक सहाय्य. तर हे दोघांनी मिळून जर केलं तर मला असं वाटतं की असे जे आहे डिवोर्स आपण पाहत आहे हे होणार नाही आणि आपल्या गरजा कमी कराव्या, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानावं आणि त्याची जुळवणूक करता आली पाहिजे. मला आर्थिक किती इन्कम आहे आणि माझी गरज काय आहे आणि मी कशात समाधानी राहू शकते हे स्वतः नवरा बायकोनी आपलं ठरवावं. आणि त्यातल्या त्यात मला मुलांना चांगलं संस्कारित करायचंय, त्यांना संस्कार द्यायचाय. शेवटी जाताना एवढंच सांगते की जीवन हे सुखदुःखाच्या अनेक तुकड्यांनी जुळवलेलं असे संबंध आहे आणि असं सुखदुःखाचं नातं टिकवून आयुष्य बनते. ते आयुष्य सुकर व्हावं आणि याच्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगावं लागते, आपण बघतो की सगळ्या नदीला आपण नदीला पवित्र मानतो, सर्व नद्यांना नाव हे स्त्रीचं दिलेलं आहे. आणि मला म्हणायचं ही जास्तीत जास्त पवित्रता ही स्त्रीमध्ये आहे. आणि स्त्रीमध्ये जर जास्त त्यागाची भूमिका असेल तर तिच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की एखाद्या नवरा जर काही वाईट मार्गाने गेला असेल तरी त्याला सुद्धा चांगला बटण्यावर बसवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. फक्त तिने ते करण्याची तयारी दाखवावी आणि आपला संसार सुखकर करावा, एवढंच मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यात पहिले जागर या चॅनल वरती आल्या, कारण की कसं आहे ना, हे जे शब्द होते, हा जो वेळ होता आणि हे लोकांपर्यंत जे मार्गदर्शन आमचं उद्दिष्ट होता पोहोचवायचा, ते अगदी सार्थ झालेलं आहे आमच्यासाठी. तर अगदी मला गगदून आलंय, भरून आलेलं आहे की इतकं छान जे मार्गदर्शन आहे ते स्पेशली यंग लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आजकाल कसं आहे ना, तुम्ही ऐकलंच असेल की एक्स्ट्रा मॅरिटिकल या सगळ्या गोष्टी, म्हणजे ऍडजस्टमेंटच नाही करायची आणि अगदी बाहेर शोधायचं सगळ्या गोष्टी, हे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आमच्या मुलाखतीचा तो सुद्धा उद्दिष्ट होता की असं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे, असं जगायला पाहिजे आणि असं एकमेकांची साथ द्यायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.